सर्वांना नमस्कार. माझं नाव श्री नवनाथ किसनराव शिंदे, नगरपालिका शाळा क्रमांक 5. या ठिकाणी आपण बुद्धिमत्ता या विषयाचं मार्गदर्शन घेतोय आणि मागच्या तासाला काही तांत्रिक अडचणींमुळे आपण बुद्धिमत्ता या विषयातला आकलन नावाचा घटक, हा आकलन याच्यामध्ये 3 उपघटक आहेत बघा. सूचना पालन, संख्या मालिका आणि इंग्रजी वर्णमाला. या 3 उपघटकापैकी फक्त सूचना पालन नावाचा हा घटक हा पूर्णपणे शिकवून झाला, परंतु दुसऱ्या तासाला तांत्रिक बिघाड झाल्यामुळं किंवा कॅमेराचा साऊंड गेल्यामुळं आपल्याला पुढचे 2 घटक घेता आले नाही. त्यापैकी आज आपण संख्या मालिका नावाचा हा घटक काय करतोय, घेणार आहे. तर संख्या मालिका या घटकाचं अध्यापन किंवा अध्ययन करत असताना किंवा आपण शिकून घेत असताना, समजून घेत असताना काही महत्वाच्या संख्याच्या जातींचा जाणीवपूर्वक अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. आता त्या कोणत्या ते आपण बघूया. बघा, विषय बुद्धिमत्ता चाचणी आकलन नावाचा मुख्य घटक आणि त्यामध्ये आपण संख्या मालिका हा उपघटक बघतोय. आता या संख्या मालिका या घटकाच्या सदराखाली आपण कोणकोणत्या संख्यांच्या जातींचा अभ्यास करायला पाहिजे हे मी या ठिकाणी आज तुम्हाला सांगणार आहे. ज्याप्रमाणे भाषा या विषयामध्ये कार्यात्मक व्याकरणाच्या घटकाखाली नाम, सर्वनाम, विशेषण किंवा शब्दांच्या जाती या हा भाग तुम्हाला शिकवला जातो किंवा तो आपण काय करतो, आधी अभ्यासतो. त्याचप्रमाणे संख्यांच्या सुद्धा जाती असतात आणि त्या संख्यांच्या जाती किंवा संख्यांचे प्रकार, कोणकोणत्या संख्यांच्या प्रकारची माहिती आपल्याला पाहिजे आधी ह्या संख्या मालिका हा घटक सोडवण्यापूर्वी, ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ज्यावेळी आपण भाषा विषयाचा अभ्यास करतो किंवा भाषा विषयाचा पेपर असतो, तर भाषेचं सगळं आलं पाहिजे किंवा त्याचं वाचन आपण करतो. गणिताच्या पेपरला गणित या विषयातला सगळा भाग आपण काय करतो, सोडवतो, वाचतो, पाठांतर करतो, पाढे पाठांतर असतील, सगळं असतं. इंग्रजी विषयाच्या साठी सुद्धा आपण इंग्रजी विषयाचं शब्द पाठांतर, त्यामध्ये असणारे रिडल्स, पोयम्स या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करता, पाठ करता किंवा आत्मसात करता. परंतु बुद्धिमत्ता चाचणी हा असा विषय की तो सगळ्या विषयांना स्पर्श करणारा हा विषय. जर तुम्हाला भाषेचं ज्ञान नसेल तरी सुद्धा बुद्धिमत्तेतले प्रश्न तुम्हाला अवघड जाणार. गणिताचं ज्ञान नसेल, गणितातले प्रश्न सोडवताना किंवा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हाला अडचण येणार आहे. संख्या मालिकामध्ये इंग्रजी विषयाचं काय ज्ञान नसेल तर इंग्रजी वर्णमाला सोडवताना तुम्हाला अडचण येणार आहे. अशा सगळ्या विषयांना व्यापून टाकणारा हा बुद्धिमत्ता चाचणी हा विषय. त्यामुळे बुद्धिमत्ता चाचणी या विषयाकडे जाणीवपूर्वक जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मी माझ्या मागच्या तासाला सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की 2 विद्यार्थी आहेत, त्यांना समान गुण पडलेले आहेत आणि 230 नावाचे, आता आमच्याच शाळेतली गोष्ट सांगतो तुम्हाला. रुद्रनील विकास भोसले आणि रुद्रनील विकास भोसले नावाचा एक विद्यार्थी आहे आणि मोरे नावाचे एक विद्यार्थी. त्या दोघांना पण 230 मार्क्स पडले, परंतु 230 मार्कांपैकी रुद्रनील विकास भोसलेला याच्यामध्ये बुद्धिमत्ता या विषयामध्ये जास्त मार्क पडले, 2 गुण जास्त पडले आणि मोरे नावाच्या विद्यार्थिनीला 2 गुण कमी पडले. आणि त्याच्यामुळे काय झालं, रुद्रनील विकास भोसले हा विद्यार्थी काय झाला, शिष्यवृत्तीला लागला, परंतु ती मोरे नावाची विद्यार्थी लागली नाही. त्याचं कारण हा विषय इतका तो महत्वाचा आहे. या गोष्टीचं आपल्याला म्हणजे ज्ञान असणं किंवा माहिती असणं गरजेचं आहे.
आपण आता आपल्या विषयाकडे जाऊया. संख्या मालिका हा उपघटक आहे. त्याच्यातला संख्यांचे प्रकार मी तुम्हाला सांगितलं. संख्यांचे प्रकार आपल्याला कोणकोणत्या संख्यांचे प्रकार किंवा संख्यांच्या जाती माहित पाहिजे. बघा सम संख्या. आता सगळ्यात तुमच्या वर्ग शिक्षकांनी तुमच्या गुरुजींनी तुम्हाला सम संख्या म्हणजे काय अगदी 5, 2, 3 पासून तुम्ही शिकत आलेला आहात. सम संख्येची व्याख्या काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. त्या संख्यांना आपण काय म्हणतो समसंख्या म्हणतो. आणि समसंख्या या 1 ते 100 मध्ये 50 आहेत तुम्हाला माहित आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी संख्या पाहिजे ती म्हणजे विषम संख्या. आता विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्यांना आपण विषम संख्या म्हणतो. मग कोणती विषम संख्या तर 37 ही विषम संख्या आहे. 49 ही विषम संख्या आहे. 41 विषम संख्या आहे. 1, 3, 5, 7, 55 ही विषम संख्या आहे. या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणतो विषम संख्या असं म्हणतो. आता आपल्याला पुढच्या संख्यांच्याकडे जायचे बघा. आता मूळ संख्या. मूळ संख्या. आता मूळ संख्येची व्याख्या काय तर ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या या 2 संख्यांनीच भाग जातो त्याला आपण काय म्हणतो मूळ संख्या असं म्हणतो. आता या मूळ संख्या 1 ते 100 मध्ये 25 आहे ते तुम्हाला तुमच्या गुरुजींनी शिकवलं असेल. आता मूळ संख्या ज्या संख्येच्या 2च विभाजक आहेत 1 आणि तीच संख्या अशा मूळ संख्या किती 25. बघूया आपण 1 ते 10 मध्ये बघा 2, 3, 5, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 या 25 मूळ संख्या आपल्याला सापडतात. आता या मूळ संख्या सापडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या सगळ्या संख्या आहेत त्या सगळ्या संख्या या विषम संख्या फक्त 2 नावाची पहिली जी मूळ संख्या आहे सोडली तर बाकीच्या सगळ्या ह्या विषम मूळ संख्या. मग मूळ संख्येचे परत 2 प्रकार पडले. समूळ संख्या फक्त एकमेव कोणती 2. आता विषम मूळ संख्या कोणत्या तर या सगळ्या राहिलेल्या 24 विषम मूळ संख्येत लक्षात ठेवा. त्यानंतर मूळ संख्येची व्याख्या सांगितली तुम्हाला 1 आणि तीच संख्या यानच त्याला फक्त भाग जातो. बघा 2 या संख्येला फक्त 1 आणि 2 नच भाग जातो म्हणून ती मूळ संख्या आहे. जर 83 ही संख्या घेतली या 83 या संख्येला
दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, फक्त एक न जाईल कारण ती नैसर्गिक संख्या आहे, आणि दुसरी म्हणजे 83 ती स्वतः तेवढीच संख्या. अशा या मूळ संख्या असतात. आता या मूळ संख्येचे लक्षात ठेवा, आणखी एक गोष्ट सांगायची झाली, तुमच्या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असा फसवा प्रश्न विचारला जातो की 83 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता. 83 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता, तर तो कोणता आला पाहिजे, 1. आता सर्वात मोठा विभाजक कोणता आला, तर तीच संख्या. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचंय संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या कशाला म्हणायचं, तर संयुक्त संख्या, आता मला सांगा मूळ संख्येचे विभाजक किती आहेत, फक्त 2. मूळ संख्येचे विभाजक फक्त 2 आहेत, परंतु संयुक्त संख्या याचे विभाजक 2 पेक्षा जास्त असतात. मग संयुक्त संख्येची व्याख्या काय तयार झाली की ज्या संख्येचे विभाजक 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. माझ्या साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर संयुक्त संख्या म्हणजे पाड्यातल्या संख्या. आपण जे पाडे रेग्युलर म्हणतो, बेचे पाडे, त्या बेच्या पाड्यांमध्ये संयुक्त संख्या तुम्हाला दिसते सगळ्या. बघा एखादी संयुक्त संख्या घेऊया, सर्वात लहान संयुक्त संख्या ही 4 ने सुरू होते. किती सुरू होते, 4. आता 4 या संख्येचे विभाजक बघूया. 4 या संख्येचे विभाजक बघूया. या 4 या संख्येचं विभाजक, पहिला विभाजक 1 झाला. विभाजक तुम्हाला माहिती आहे, तुमच्या गुरुजींनी शिकवले तुम्हाला. विभाजक हा भागाकाराशी संबंधित हा शब्द आहे. 4 1 ने भाग जातो 4. परत 2 या संख्येने सुद्धा 4 ला भाग, 2 दुनी 4. त्यानंतर 3 न जात नाही, 4 ना. शेवटची संख्या कोणती, 4. म्हणजे याचा अर्थ 4 चे विभाजक किती झाले, 3 विभाजक झाले. चारचे विभाजक किती झाले, 3 विभाजक झाले. म्हणून 4 ही काय झाली, संयुक्त संख्या झाली. कोणती पुढची संख्या घ्या, 25. या 25 या संख्येचे आपण विभाजक काढूया. पहिला विभाजक 1 नेहमीप्रमाणे, कोणत्याही संख्येचा पहिला विभाजक हा 1 असतो. त्यानंतर 1 नंतर 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 न भाग जाईल 5 5 25, 6 न नाही, 7 न नाही, 8 न नाही, 9 10 11 12 13 नाही, असं करत करत 25 या संख्येने आपल्याला भाग जाईल. आता या 25 या संख्येचे विभाजक सुद्धा किती आले, 3 विभाजक आले. म्हणून ही सुद्धा काय झाली, संयुक्त संख्या झाली. याचा अर्थ काय, संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. आता संयुक्त संख्या 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या आहेत, तर 1 ते 100 मध्ये या 74 संख्या या संयुक्त संख्या आहेत. बघा त्याचं कारण असं आहे की 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये एक नैसर्गिक संख्या, मूळ संख्या पण नाही आणि ती संयुक्त संख्या पण नाही, ती वेगळीच संख्या, संयुक्त संख्या वेगळीच नैसर्गिक संख्या. त्यानंतर झाल्या 25 या मूळ संख्या. पंचवीस मूळ संख्या आहे आणि मग उरलेल्या 25 आणि 1 26, उरलेल्या या झाल्या 26 संख्या. आणि मग उरलेल्या 1 ते 100 मध्ये उरलेल्या संख्या 74. 74 या संख्या काय असतात, संयुक्त संख्या असतात.
74 संख्या संयुक्त संख्या आहे, लक्षात ठेवा. आता या 74 संख्यांपैकी पहिली सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? 4. मगाशी सांगितलं पहिली सर्वात लहान संयुक्त संख्या, सर्वात लहान संयुक्त संख्या 4, तर सर्वात मोठी संयुक्त संख्या 100. लक्षात ठेवा. आपण तुमच्या माहितीसाठी हा घटक शिकवताना या संख्यांच्या जातीची उजळणी तुम्हाला करतोय, जेणेकरून तुमचा हा घटक पक्का व्हावा. आता आपण पुढच्या संख्यांच्याकडे जाऊया, त्या म्हणजे वर्गसंख्या. तर वर्गसंख्या म्हणजे काय? वर्गसंख्या म्हणजे त्याच संख्येने गुणून येणारा जो गुणाकार आहे, त्या संख्येला आपण काय म्हणतो? वर्गसंख्या असं म्हणतो. तुम्हाला वर्गसंख्या माहिती आहे? बघा, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग, वर्ग लिहिताना संख्येच्या डोक्यावरती 2 किंवा वर्गाचं चिन्ह देतात. बघा, बघा, वर्गसंख्या 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81, 10 चा 100. असं करत करत आपल्याला किमान 20 ते 25 संख्यांचे तरी वर्ग आपल्याला पाठ पाहिजे. या संख्यांचा अभ्यास करत असताना तुम्हाला यातले प्रश्न ज्यावेळी विचारतात तेव्हा त्याची कधी कधी संख्या मालिका देतात, वर्ग संख्यांची संख्या मालिका. मग त्याच्यामध्ये असणाऱ्या वर्ग संख्या शोधा किंवा वर्ग संख्या मालिका देऊन संख्या मालिकेतील अंकांच्या बेरजेची किंमत वर्ग संख्या येणारी किती अशा संख्या आहे, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर पुढचा घटक आपण घेऊया, तो म्हणजे घनसंख्या. आता घनसंख्या म्हणजे एकाच संख्येला जर त्याच संख्येचा 3 वेळा गुणाकार केला तर येणारी संख्या म्हणजे घनसंख्या. आपल्याला घनसंख्या माहिती आहे, 1 चा घन 1, 2 चा 8, 8, 3 चा 27, 4 चा 64, 5 चा 125, 6 चा 216, 7 चा 319, 8 चा 500, 729, 10 चा आजचा 512, 725, 8चा
1000. अशा पद्धतीने आपल्याला घनसंख्या सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. नंतर पुढच्या संख्या बघूया. त्या म्हणजे रोमन संख्या. आता रोमन संख्येची आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रोमन संख्या संख्यांमधला जो प्रश्न असतो तो प्रश्न तुम्हाला वेगळ्या लिपीमध्ये दिलेला असतो. रोमन लिपी आपण म्हणतो बघा. त्याच्यामध्ये एक या संख्येला आपण एक्स नावाचं चिन्ह देतो. एक सॉरी एक्स एक ला एक, दोन ला दोन, तीन उभ्या रेषा, चार ला चार, पाच, सहा, सात, आठ, आठ, एक्स, 10 एक्स. अशा प्रकारचं चिन्ह येतं. हे 10 झालं. 20 ला डबल एक्स, 30, 40 ला मात्र एक्सेल. कारण एल म्हणजे 50. एल म्हणजे काय? 50. 50 या संख्येला कोणतं चिन्ह आहे? एल आहे. एल च्या आधीची संख्या एक्सेल म्हणून 40. परत एल एक्स 60, एल डबल एक्स 70, एल ट्रिपल एक्स 80, एल आय एक्स सी म्हणजे 100. सी म्हणजे 100. सी च्या आधीची, 100 च्या आधीची सी एक्स किंवा एक्स सी असं लिहितात. एक्स सी म्हणजे काय? 90. अशा प्रकारे सी म्हणजे 100. त्यानंतर ई म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. अशा प्रकारच्या संख्या तुम्हाला सगळ्यांना लिहिता येतात. त्याचं वाचन सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येतं. परंतु परीक्षेमध्ये अशा चिन्हांचा जर प्रश्न आला तर बरेच विद्यार्थी काय करतात? गोंधळून जातात. या संख्या चिन्हांची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे. रोमन संख्या. नंतर त्रिकोणी संख्या. मागच्या तासाला सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, पण साऊंड नसल्यामुळे तुम्हाला हा घटक सांगता आला नाही. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराचे निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या असतात. आता दोन कोणत्याही क्रमवार संख्या दिल्या त्रिकोणी संख्या आपण बघतोय. कोणत्याही दोन क्रमवार संख्या घेऊया. 7 गुणिले 8 या दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराचे निमपट. यांचा गुणाकार 7 8 56. आता 56 ची निमपट म्हणजे भागिले 2. 56 ची निमपट म्हणजे भागिले 2. बघूया.
बघा आपण त्रिकोणी संख्या बघत होतो. त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. आपण गुणाकार केला 7 8 56, 56 भागिले 2 आलं उत्तर 28. गुणाकार आला 28 आणि 28 मध्ये काय आहे त्रिकोणी संख्या आहे. आता आणखी एक उदाहरण बघूया. 4 गुणिले 5 4 गुणिले 5 ही या दोन क्रमवार संख्या. आता क्रमवार संख्यांचा गुणाकार केला 4 पंचे 20 त्याची निमपट केली म्हणजे भागिले 2 बेन 10 20 उत्तर आलं 10. आता ही 10 ही सुद्धा काय आहे त्रिकोणी संख्या आपल्याला मिळते. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. आता या त्रिकोणी संख्या पटकन शोधण्याची एक पद्धत तुम्हाला मी मागच्या वेळी सांगितली होती. तर सुद्धा आणखी एकदा आपण रिवाइज करूया. त्रिकोणी संख्या कशा शोधायच्या बघा. 0 1 2 4 5 6 7 8 9 10 11 या एक क्रमाने मांडून घ्यायच्या आणि त्याच्या समोर लगेच 1 1 2 3 0 1 0 1 1 या दोघांची बेरीज करायची. 0 आणि 1 1 आणि 1 अशी 1 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21 21 आणि 7 28 28 आणि 8 36 36 आणि 9 45 45 आणि 10 55 55 आणि 11 66 66 आणि 12 78 78 आणि 13 91 आणि 91 आणि 14 105. अशा पद्धतीने या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या. पाठ सुद्धा करायची गरज लागत नाही. पाठ सुद्धा करायची गरज लागणार नाही. 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 आणि 105 या सगळ्या संख्यांना आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. त्यानंतर पुढची संख्या चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या आपण म्हणतो. प्रकारच्या या वर्ग संख्याच असतात. त्याच संख्येला गुणल्यानंतर येणारा जो गुणाकार आहे तो म्हणजे चौरस संख्या. यात आपण बघत बसत. पुढची संख्या बघा जोड मूळ संख्या. आता बघा अशी मूळ संख्या आपण बघितल्या. मूळ संख्या जर पाहिल्या 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 42 43 47 51 67 71 73 79 83 89 या 25 मूळ संख्या आपण पाहिलेल्या होत्या. आता याच्यामध्ये जोड मूळ संख्या काय. जोड मूळ संख्येची व्याख्या माहित पाहिजे तुम्हाला की दोन
क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या, दोन क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या मध्ये एकमेव एक अशी संयुक्त संख्या येते, अशा मूळ संख्यांच्या जोडीला आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. आता उदाहरण बघूया आपण. 2 आणि 3 याच्यामध्ये एकही संयुक्त संख्या नाही, परंतु 3 आणि 5 जोडमूळ संख्या या 3 आणि 5 मध्ये एक संयुक्त संख्या आहे, ती म्हणजे 4, म्हणून ही जोडमूळ संख्या आहे. त्यानंतर 5 7 5 आणि 7 या दोन संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या आहे, ती म्हणजे 6. 5 6 7 संयुक्त संख्या. 7 आणि 11 मध्ये नाही, त्याच्यामध्ये दोन संयुक्त संख्या आहे. 11 13 याच्यामध्ये एक संयुक्त संख्या 11 12 13. 17 आणि 19 याच्यामध्ये 11 नावाची संयुक्त संख्या, 19 23 याच्यामध्ये सुद्धा 20 21 आणि 22 अशी संख्या आहे. त्यामुळे ही येणार येणार 23 29 नाही, 29 आणि 31 याच्यामध्ये 29 आणि 30 ही संयुक्त संख्या आहे. तर 30 41 नाही, 41 43 याच्यामध्ये 42 नावाची संयुक्त संख्या आहे. 47 53 नाही, 59 60 मध्ये 60 नावाची संयुक्त संख्या आहे. 59 आणि 61 मध्ये 61 67 नाही ना, भरपूर संख्या संयुक्त संख्या आहे. 71 73 याच्यामध्ये सुद्धा 72 नावाची संयुक्त संख्या आहे त्यांच्या दोघांच्या मध्ये. नंतर 79 ते 80 नाही, 83 89 नाही, 97 नाही. बघा या ठिकाणी किती जोड्या मिळाल्या मग. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मग जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या मिळाल्या. जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या तुम्हाला मिळाल्या. आणि या जोडमूळ संख्यांची व्याख्या काय सांगता येईल मग. दोन क्रमाने येणाऱ्या किंवा दोन मूळ संख्यांच्या मध्ये एकमेव एक संयुक्त संख्या असते, त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. अशा 8 जोड्या तुम्हाला 1 ते 25 मूळ संख्यांमध्ये सापडतील. त्यानंतर सहमूळ संख्या. आता आपल्याला सहमूळ संख्या पाहिजे. सहमूळ संख्या म्हणजे काय. आता जोडमूळ संख्या आपल्या बघितल्या, पण सहमूळ संख्या म्हणजे काय. आता सहमूळ संख्या याचा अर्थ असा, क्रमाने येणाऱ्या दोन संख्या. बघा, क्रमाने येणाऱ्या ज्या दोन संख्या की ज्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असतो, ज्यांचा सामायिक विभाजक 1 असतो, अशा संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ 22 20 आणि 21 या दोन क्रमाने येणाऱ्या संख्या. आता त्यांचे विभाजक आपण बघूया. 20 चे विभाजक किती आहे. पहिला विभाजक 1 न भाग जातो 20 ला, 2 न जातो 2 नाही 20, 3 न नाही जाणार, 4 न 4 25, 5 न जाईल 5 चौक 20,
6 न जाणार नाही, 7 न नाही, 8 न नाही, 9 न नाही, 10 न जाईल. 10 गुणे 20 आणि शेवटची संख्या 20 एक्के 20. हे 20 चे विभाजक आहे. आता आपल्याला 21 चे विभाजक करायचे. 21 चा पहिला विभाजक 1च, दुसरा 2 नी भाग जाणार नाही कारण विषम संख्या. 3 न जाईल, 3 7 21, 4 न नाही, 5 नाही, 6 न नाही, 7 न जाईल, 7 त्रिक 21 आणि 21 एक्के 21, 8 न नाही, 9 न नाही, 10 न नाही. शेवटचा विभाजक कोणता आला? 20. आता या दोघांच्या मधला सामायिक विभाजक आपण जर बघितला तर फक्त एक हा सामायिक विभाजक आहे. 20 आणि 21 या संख्येतला फक्त एकच सामायिक विभाजक आहे, समान आहे. म्हणून आपण या दोन संख्यांना 20 आणि 21 या दोन संख्यांना काय म्हटलं? समूह संख्या. प्रत्येक क्रमवार दोन संख्या ज्या असतात त्या समूह असतात. त्याचं कारण काय? त्यांच्यामधला सामायिक विभाजक हा एकमेव एकच असतो, म्हणून त्यांना समूह संख्या असं म्हणतात. बघा, त्यानंतर आपल्याला पाहायचं तर कसोट्या. कसोट्या हा भागाकाराशी संबंधित घटक आहे. विभाजक आणि विभाज्यतेच्या कसोट्या हा भाग तुम्हाला पक्का असल्याशिवाय संख्या मालिकेतील प्रश्न सोडवताना सोपा भाग झाला नाही. अतिशय बारकाईने या कसोट्यांचा अभ्यास जर केला तर प्रत्येक संख्या ही कोणत्या कसोटीमध्ये बसते ते आपल्याला ओळखण्यास मदत होते. बघा, आपल्याला कसोट्या माहिती आहेत. पहिल्यांदा आपण कसोटी बघूया. दोनची कसोटी बघूया. दोनच्या कसोटीमध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात अशा संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो आणि म्हणून याला दोनची कसोटी असं म्हणतात. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 8 हे अंक असतात त्या संपूर्ण संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो. निश्चेष भाग झाले म्हणजे शेष काही न उरणे किंवा शिल्लक काही न राहणे त्याला निश्चेष भाग झाला असं म्हणतात. दोनची कसोटी काय? 0, 2, 4, 6, 8. थोडक्यात सम संख्यांची कसोटी जर म्हणला तरी चालते. त्यानंतर आपल्याला 3 ची कसोटी पाहिजे. 3 ची कसोटी ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 न भाग जाणार. उदाहरणार्थ संख्या घेतली आपण 15. आता या 15 या संख्येचे अंक कोणते? 1 आणि 5. 1 आणि 5. आता यांची बेरीज करायची आणि बेरीज 6. या बेरजेला 3 न भाग जातो का? 3 न पूर्ण भाग जातो. बघा, भागिले 3, 3 एक किती? 3 2 6. शिल्लक काय राहिले नाही. याचा अर्थ या 15 या संख्येला निश्चेष भाग जाणार आहे. 15 ही संख्या काय आहे? 3 ची विभाज्य संख्या आहे, लक्षात ठेवा. मग 3 कसोटी काय आली? ज्या संख्यांच्या अंकांच्या बेरजेला जर 3 न पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 न निश्चेष भाग जातो किंवा 3 न भाग जातोच. पुढची संख्या कसोटी घेऊया 4 ची.
चारची कसोटी काय, तर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी व दशक स्थानी असणाऱ्या अंकांपासून तयार होणारी संख्या. समजा संख्या दिली 448 ही संख्या दिली. आता 448 या संख्येच्या एकक स्थानी 8 आहे, दशक स्थानी 4 आहे, आणि या एकक स्थानी आणि दशक स्थानी असणाऱ्या अंकांपासून तयार होणारी संख्या जी आहे 48. या 48 या संख्येला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण 448 ला 4 ने निश्चेष भाग जातोच. ही 4 ची कसोटी आहे. बघूया आपण 4 ने भाग घालू. 4 एके 4, 4 एके 4, 4 2 8, पूर्ण भाग गेला म्हणून संपूर्ण 448 ला सुद्धा 4 ने निश्चेष भाग जाईल किंवा जाणारच. ही 4 ची कसोटी आहे. लक्षात आलं. एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणारी संख्या जी आहे ती 48. या 48 ला जर 4 भाग जात असेल तर 4 या संपूर्ण संख्येला निश्चेष भाग जातो. ही 4 ची कसोटी आहे. आपल्याला कसोट्या पाठ पाहिजे, त्याचा उपयोग खूप आहे पुढे तुम्हाला संपूर्ण बुद्धिमत्ता पेपर मध्ये. त्यानंतर आपण 5 ची कसोटी बघतोय. 5 ची कसोटी. 5 च्या कसोटीमध्ये अतिशय सोपी ओळखायला आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे दोन अंक असतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे दोन अंक असतात, या दोन्हीपैकी एक अंक असतो त्याला काय म्हणतो, त्या संपूर्ण संख्येला 5 ने निश्चेष भाग जातो. उदाहरणार्थ 460 ही संख्या आहे. या 460 च्या एकक स्थानी कोणता आला अंक, 0 आला, आणि म्हणून या संपूर्ण संख्येला 5 ने भाग जाईल किंवा जाणारच. म्हणून या कसोटीला 5 ची कसोटी असं म्हणतो. याच ठिकाणी जर 865 हा अंक असेल, संख्या असेल, त्याच्या एकक स्थानी काय आलं 5, आणि म्हणून या 865 ला सुद्धा 5 ने पूर्ण भाग जातो. म्हणून याला 5 ची कसोटी असं म्हणतात. पुढची कसोटी आहे 6 ची कसोटी. आता 6 ची कसोटी काय सांगते, तर 6 ची कसोटी असं सांगते, ज्या संपूर्ण संख्येला 2 ने आणि 3 ने या दोन्ही संख्यांनी जर भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातोच. 6 ने पूर्ण भाग जातो. आपण उदाहरण दाखल घेऊया. संख्या 36. आता ही 36 ही संख्या घेतली. या 36 या संख्येला कुणी कुणी भाग गेला, कोणकोणत्या संख्येने भाग गेला पाहिजे, 2 ने भाग गेला पाहिजे आणि 3 ने भाग गेला पाहिजे. आता आपण पहिल्यांदा 2 ने भाग करणार आणि इतर 3 ने भाग करणार. बघूया. बे के बे, बे के बे, राहिला 1, बे 8 16, 18 2 36, पूर्ण भाग गेला. आता इथं 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 12 3 36, पूर्ण भाग गेला, आणि म्हणून या 36 या संख्येला 6 ने सुद्धा पूर्ण भाग जातो. 6 1 6, 6 6 36. म्हणून 6 ची कसोटी काय सांगते की 2 आणि 3 या दोन अंकांनी जर त्या संख्येला भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 6 ने पूर्ण भाग जातोच. अशा पद्धतीने आपण 6 ची कसोटी बघितली. त्यानंतर आपल्याला आता 7 ची कसोटी बघायची आहे. 7 ची कसोटी लक्षात ठेवा, समजायला अतिशय सोपे. संख्या जर तुम्हाला एखादी संख्या दिली तर त्या संख्येच्या एकक स्थानी जो अंक आहे त्या एकक स्थानच्या अंकाला 2 ने गुणल्यानंतर, बघा
एकक स्थानच्या अंकाला 2 ने गुणायचं. येणारं उत्तर त्या उत्तरातून उरलेली संख्या वजा करायची. उदाहरणार्थ बघा, संख्या आपण घेऊया 14. 14 ही संख्या घेतली, त्याच्या एकक स्थानचा अंक कोणता आहे? 4. या 4 ला 2 ने गुणूया. 4 गुणिले 2 उत्तर आलं 8. उत्तर आलं 8. आता या 8 मधून ही राहिलेली संख्या, उरलेली संख्या वजा करूया. 8 वजा 1 उत्तर आलं 7. उत्तर आलं 7. या 7 या संख्येला 7 न भाग पूर्ण जाणारच. अशा पद्धतीनं एकक स्थानच्या अंकाला 2 ने गुणून येणाऱ्या उत्तरामधून उरलेली संख्या वजा केल्यानंतर आपल्याला 7 ची कसोटी मिळते किंवा 7 ने पूर्ण भाग जाणारी संख्या मिळते. त्यावेळी आपण असं मानतो की संपूर्ण संख्येला सुद्धा 7 ने भाग जाईल. आपण आणखी एक उदाहरण बघूया. 56 ही संख्या आहे. या 56 संख्येच्या एकक स्थानी आहे 6. एकक स्थानी आहे 6. 6 गुणिले 2 संख्या घेतली 56. एकक स्थानचा अंक आहे 6. 6 गुणिले 2 6 गुणिले 12 उत्तर आलं. या 12 मधून 5 वजा करायचे. 12 वजा 5 उरलेली संख्या 5 उत्तर आलं 7. आणि या 7 या संख्येला 7 ने पूर्ण भाग जातो. 7 ने पूर्ण भाग जातोच. म्हणून या 7 ची कसोटी काय आली की ज्या संख्येच्या एकक स्थानी असणारा अंक त्याला 2 ने गुणून येणाऱ्या गुणाकारामधून उरलेली संख्या वजा केली आणि त्या संख्येला जर 7 न भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 7 न भाग जातो. ही 7 ची कसोटी आहे, लक्षात ठेवा. आता कसोट्यामध्ये 8 ची कसोटी आपल्याला बघायची. 8 ची कसोटी. 8 ची कसोटी पाहताना बघा, जशी 4 ची कसोटी आहे तशीच 8 ची सुद्धा कसोटी आहे, लक्षात ठेवा. 7 ची कसोटी 4 ची कसोटी काय सांगते की एकक दशक स्थानच्या अंकांपासून तयार होणारी जी संख्या आहे त्या संख्येला 4 न भाग केला तर त्या संपूर्ण संख्येला 4 न भाग जातो. परंतु 8 ची कसोटीमध्ये फक्त काय केले, शतक स्थानचा अंक वाढवले. बघा, संख्या आहे 4516. 4516 या एकक स्थानी असणारी संख्या, दशक स्थानी असणारी संख्या आणि शतक स्थानी असणारी संख्या, या संपूर्ण संख्येला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो. बघा, 516 भागिले 8. बघूया आपण 8 ने पूर्ण भाग जातोय का. 8 इथे 8 8 सर 48 48 49 50 आणि 51 तीन संख्या राहिल्या आणि 8 चौक 32.
याचा अर्थ या संख्येला भाग जात नाही, या संख्येला भाग जात नाही, म्हणून 4516 ला सुद्धा भाग जाणार नाही. तीन 3400 96. आता 3496 ही संख्या तुमच्या समोर आहे. या संख्येच्या एकक स्थानी असणारा अंक आहे 4, 6, दशक स्थानचा अंक आहे 9 आणि शतक स्थानचा अंक आहे 4. सगळी मिळून संख्या तयार झाली 496. आता या संख्येला 8 न पूर्ण भाग जातोय का बघूया आपण. 8 एके 8, 8 स 48 उरला 1, 8 एके 8, 8 दुनी 16 पूर्ण भाग केला आणि म्हणून या संपूर्ण संख्येला सुद्धा 8 ने पूर्ण भाग जाणारच. मग 8 ची कसोटी काय सांगते, एकक दिलेल्या संख्येतील एकक, दशक आणि शतक स्थानच्या अंकांपासून तयार होणारी संख्या, त्या संख्येला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने पूर्ण भाग जातोच. ही 8 ची कसोटी आहे. मग दुसरा आणखी कसोटी काय सांगते 8 ची, की ज्या संख्येच्या एकक स्थानी, दशक स्थानी आणि शतक स्थानी शून्य असेल, तिन्ही स्थानावरती शून्य असेल तर त्या संख्येला सुद्धा 8 ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ 4000 या संख्येला सुद्धा 8 ने पूर्ण भाग जातो. का? कारण त्याच्या एकक स्थानी, दशक स्थानी आणि शतक स्थानी शून्य आहे, म्हणून 8 ने या संख्येला पूर्ण भाग जाणार आहे. तसंच 4 च्या कसोटीमध्ये सुद्धा एकक स्थानी आणि दशक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येला सुद्धा 4 ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ 300 या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे, दशक स्थानी शून्य आहे, याला 4 ने पूर्ण भाग जातात. 4 सत्ता 28 राहिले 2 आणि 4 पंचे 20 म्हणजे 4 ची कसोटी लागते. 4 ची आणि 8 ची कसोटी समांतर आहे असं आपल्याला दिसतं. त्यानंतर कसोटीमधला आपण 9 ची कसोटी बघायची. 9 ची कसोटी काय सांगते, की ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला, बघा, ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 9 न पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 9 न पूर्ण भाग जातो. बघूया आपण. संख्या घेतली 63 किंवा दुसरी संख्या घेऊया आपण 81 नको, 81 पण नको, 27 ही संख्या घेऊ. बघा 9 ची गंमत अशी, 9च्या टप्प्याची किंवा 9च्या पाऱ्याची गंमत अशी की त्या टप्प्यात येणाऱ्या प्रत्येक संख्याच्या अंकांची बेरीज ही 9च येते. बघूया अंकांची बेरीज किती आली बघा. 2 अधिक 7 बरोबर 9 आणि 9 ला 9 न भाग पूर्ण राहतो. 9 एके 9. 9 ची कसोटी काय सांगते, की ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 9 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 9 ने पूर्ण भाग जाणार. म्हणजे 27 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाणार. आणि शेवटची आपण एक कसोटी घेऊया, ती म्हणजे 10 ची कसोटी. अत्यंत सोपी. ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असेल त्या प्रत्येक संख्येला 10 ने पूर्ण भाग जातोच. 10 ही त्याची विभाज्य संख्या असणार आहे, लक्षात ठेवा. ही 10 ची कसोटी. अशा प्रकारे आपण 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या कसोटी आपण बघितल्या. या पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण पुढे जाऊया. आता बघा मी तुम्हाला
मागे सुद्धा सांगितलं की 1 ते 25 पर्यंतच्या पाड्यांचं पाठांतर तुम्हाला पाहिजे, तरच या संख्या मालिका या घटकामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. त्यानंतर दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करणे. आता दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करत असताना जर त्या दिलेल्या अंकांमध्ये जर 0 आला तर ते काय काय करायचं असतं पहा. दिलेले अंक आहेत 1 0 4 7 आणि दिलेल्या अंकांपासून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा असं ज्यावेळी सांगतात तेव्हा आपल्याला माहिती आहे मोठ्यात मोठी संख्या तयार करायची म्हणजे मोठा अंक पहिल्यांदा घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा छोटा 4, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा छोटा 1 आणि नंतर शेवटी सगळ्यात लहान. ही झाली सर्वात मोठी संख्या, ही सर्वात मोठी 7410. संख्यांचा उतरता क्रम लावला की आपल्याला सर्वात मोठी संख्या मिळते आणि संख्यांचा चढता क्रम लावला की सगळ्यात लहान संख्या मिळते. परंतु इथं जर संख्यांचा चढता क्रम लावला, बघा चढता क्रम लावला तर 0 1 4 आणि 7 ही संख्या तयार होते, परंतु ही संख्या 4 अंकी आहे का? नाही, ही संख्या 4 अंकी नाही. मग अशा वेळी काय करायचं, हा जो 0 आहे तो शून्याच्या नंतर जी येणारी संख्या आहे त्या संख्येच्या आदला बदल करायची. बघा पहिल्यांदा कोणता अंक घेतला, शून्यापेक्षा जो मोठा आहे, शून्याच्या लगत येणारा जो मोठी संख्या ती घ्यायची 1, त्यानंतर लगेच पाठोपाठ 0 घ्यायचा, नंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या 4 आणि नंतर 7. ही काय झाली, सर्वात लहान संख्या झाली. सर्वात लहान संख्या झाली 1047. आता अशा प्रकारे दिलेल्या अंकांपासून आपल्याला संख्या तयार करता आल्या पाहिजे. संख्या मालिकेत विशिष्ट अंकांच्या लगत आणि नंतर येणाऱ्या संख्यांचा गट शोधणे हा प्रश्न प्रकार एक आहे. हा प्रश्न प्रकार आपण प्रश्न मालिकेतच बघूया आपण. त्यानंतर आपण प्रश्नावली घेतोय. बघा हे प्रश्न सराव संच 1.2 आपण घेऊया आता सोडवायला. आता संख्या मालिका दिली तुम्हाला बघा 35 52 54 18 62 33 96 42 71 आणि 63 या संख्या मालिकेत 3 ने निशेष भाग जाणार आहे. बघा मगाशी कसोट्या सगळ्या सांगितल्या तुम्हाला, कसोट्यांचा वापर इथं पहिल्या प्रश्नातच झाला बघा. 3 ने निशेष भाग जाणाऱ्या समसंख्या किती आहे इथे विचारले समसंख्या. आता 3 ने निशेष भाग जाणाऱ्या आधी संख्या शोधूया. पहिल्यांदा 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या शोधूया. बघूया 3 ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. बघूया या संख्येच्या अंकांची बेरीज 5 आणि 3 8, 3 ने निशेष भाग जाणारी संख्या नाही. 5 आणि 2 7, 3 ने निशेष भाग जाणारी नाही. 5 आणि 4 9, 5 आणि 4 9 या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल. आपण याला गोल करूया. 8 आणि 1 9, 3 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे. 6 आणि 2 8 भाग जाणार नाही. 3 आणि 3 6 याला भाग जाईल, याला भाग जाईल. 9 9 6 15 याला पण भाग जाईल. नंतर 4 आणि 2 6 या संख्येला सुद्धा 3 ने भाग जाईल. 7 आणि 1 8 नाही जाणार. 6 आणि 3 9
या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जाईल. सुरुवातीला आपण 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या शोधल्या, त्या आल्या 1 2 3 4 5 6. परंतु पुढे गणितात फसवा प्रश्न काय दिलाय की त्या 6 पैकी सम संख्या किती आहे, त्या 6 पैकी सम संख्या किती आहे बघूया. याच्यामध्ये सम संख्या ही एक मिळाली, 18 एक मिळाली, 33 ही सम संख्या आहे का, नाही. त्यानंतर 96 एक मिळाली आणि 42 ही मिळाली, 63 ही सम संख्या नाही. अशा प्रकारे आपण 1 2 3 आणि 4 या ठिकाणी 3 ने निशेष भाग जाणाऱ्या सम संख्या मिळाल्या. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपण रंगवला. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय करायचंय, रंगवायचं. अशा प्रकारे पहिलं गणित आपण पाहिलं. दुसरे गणित एक घेऊया. जरा वेळ कमी, आपला वेळ जास्त झालेला आहे 10 मिनिटं. एक गणित घेऊया आणि बंद करूया आपण क्लास. 32 42 94 62 75 67 32 आणि 42 या संख्या मालिकेत किती संख्यांच्या अंकांची बेरीज ही मूळ संख्या येते. अंकांची बेरीज मूळ संख्या येते. जो भाग प्रश्नामधला शोधायचे त्याला अंडरलाईन करायचे. अंकांची बेरीज मूळ संख्या येते. याच्या अंकांची बेरीज 3 आणि 2 5, इथं 4 आणि 2 6, 9 आणि 4 13, 6 आणि 2 8, 7 5 12, याची 7 आणि 6 13, 3 2 5, 4 आणि 2 6. आपण अंकांची बेरीज केली. आता यापैकी काय सांगितलं, अंकांची बेरीज ही मूळ संख्या येते. किती संख्यामध्ये बघा, 5 ही मूळ संख्या आहे, 6 नाही, 6 संयुक्त, 13 मूळ संख्या, 8 संयुक्त, 12 संयुक्त, 13 पुन्हा मूळ संख्या, 5 पुन्हा मूळ संख्या, 6 संयुक्त. आता तुम्हाला मूळ संख्यांच्या अंकांची बेरीज मूळ संख्या येणारी किती संख्या सापडल्या, 1 2 3 आणि 4. म्हणून पुन्हा पर्याय क्रमांक 3 हेच त्याचं उत्तर येईल. किती संख्या माहिती, संख्यांच्या अंकाची बेरीज मूळ संख्या आहे अशा संख्या किती आहेत, 4. पर्याय क्रमांक 3 हा रंगवला. त्यानंतर बघा एक प्रश्न घेऊया. राहते दरवेळी काय होतंय, हा घटक राहतोय 0 3 9 7 ही अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी व लहानात लहान 4 अंकी संख्येतील फरकातून मिळणारी संख्या पर्यायातून निवडा. आता सांगितली संख्या कोणती, 0 0 3 9 आणि 7. याच्यातून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती, पहिला मोठ्यात मोठा अंक कोणता, 9, परत 7, नंतर 3, नंतर 0. ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आता ते लहानात लहान संख्या तयार करत असताना पहिल्यांदा सर्वात लहान संख्या 0 आहे म्हणून त्याच्या पुढची संख्या 3 घेतली, त्याच्यात पुढं लगेच 0 दिला, नंतर 7 आणि शेवटी 9. आता यांच्या फरकातून मिळणारी संख्या, त्यांचा फरक म्हणजे वजाबाकी. 0तून 9 गेले नाही, इकडचा हातचा इकडे घेतला, इकडे झाले 2, 10, 10तून 9 गेले 1 उरला, 2तून 7 जाणार आहे, इथून हातचा घेतला, इथे झाले 12, इथे झाले 6, 12तून 7 गेले 5 उरले, 6 6, 9तून इकडे एक हातचा घेतला, इथे झाले 8, 8तून 3 गेले 5. उत्तर आलं 5651. नाही सॉरी 6751. हा 12तून 7 गेले 5 उरले, इथं 6, 6 इथं 6 आणि 9तून 3 गेले 6 उरले. उत्तर आलं 6651. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आपण या ठिकाणी रंगवलं. अशा प्रकारे
हे गणित आणि शेवटचं गणित बघूया. ही दिलेली संख्या मालिकेत 5च्या पूर्वी लगत 5च्या पूर्वी 5च्या पूर्वी म्हणजे इकडं सम संख्या व 5च्या नंतर लगत विषम संख्या. विषम इथं सम आणि इथं विषम संख्या आली. असे किती वेळा झालेले बघूया. 5 हा अंक इथं आहे, इथनं सुरुवात होते. 3 7 5 बघा. 5च्या पूर्वी पाहिजे सम. इथं सम आहे का? नाही. आपण आधी 5च्या जोड्या लावूया. आपल्याला 1 2 3 4 5 6 जोड्या मिळाल्या. परंतु इथं काय सांगितले? सम. आधी सम पाहिजे नंतर विषम पाहिजे. इथं काय झालंय? आधी विषम इकडे सम झाले म्हणजे हे येणार नाही. इथं आधी सम नंतर विषम हे येणार. इथं आधी सम नंतर विषम हे येणार नाही. इथं आधी सम नंतर विषम ही जोडी येणार. आधी विषम नंतर सम म्हणजे ही जोडी येणार नाही. इथं काय सगळ्यात शेवटी 5च्या आधी सम 5च्या नंतर विषम म्हणजे ही जोडी येणार. या ठिकाणी अशा 1 2 आणि 3 जोड्या सापडल्या. असे किती वेळ झालेले आहे? 3. पर्याय क्रमांक 4 अशा प्रकारे आपण चौथा पर्याय इथं रंगवला. अशा प्रकारे आपल्याला संख्या मालिका या घटकामधले प्रश्न सोडवता येतील. तत्पूर्वी ते प्रश्न सोडवण्याच्या आधी मी जो भाग तुम्हाला सांगितला हा जो भाग मी तुम्हाला सांगितला त्या सगळ्या भागाची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या संख्यांच्या जाती आहेत त्या सगळ्या संख्यांच्या जाती तुम्हाला त्याचा पाया पक्का झाला पाहिजे तरच संख्या मालिकेवरचे प्रश्न तुम्हाला निश्चितपणाने सोडवता येतील. आपला आजचा तास या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.